साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बिलकुल आज आम्ही प्रशासनाची तातडीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली होती आणि त्या ठिकाणी कुटुंबनिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था गावागावाला आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे। गावामध्ये 10-12 अधिकारी ठाण मांडून आहेत, त्यांना लिस्ट आउट करायला सांगितलेलं आहे। मदत कुठं पोचली याची माहिती घ्यायला सांगितली आहे, मदत कुठं पोचली नाही याची माहिती आपण घेतोय आणि त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करतात तो त्यांचा विषय आहे, त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे। परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही त्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या टास्क फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते काम चालेल आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या निमित्तानं करू। शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना 10,000 रुपयाची उद्यापासून चालू होते, त्यांनाही 10,000 रुपयाची मदत त्यांच्या अकाउंटवर देण्याचं तातडीची तात्पुरती आहे, पण पहिली मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल। या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतोय। शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, खूप अकरा-विकरा असं संकट आहे। या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात, त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आहे, परंतु त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती आहे। निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू, बाकीची भाषणं आपण करू, पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी। शासन तर मदत करते, पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती राहील। कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी एक प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत, सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे, आभार मानलं नाही पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये 11-12 जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले। एवढ्या मोठ्या ह्याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही, हे कौतुकास्पद आहे। त्यामुळे जे चांगलं काम करते त्या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल। अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना, आपलं व्यासपीठ वेगळं आपण लढू, पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करू।